त्यांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे की निदान या देशामध्ये जे काय अराजक माजलेलं आहे ते थांबवलं पाहिजे। आणि अशा लोकांची तुम्ही चेष्टा करता, तुम्ही कार्टून करता, तुम्ही पवार साहेबांना शरद अली म्हणता आणि त्यांच्या मागे तुम्ही पिंजऱ्यामध्ये हे पोपट दाखवत तुम्ही वाटते हो। जरा राजकारणाचा अभ्यास करा, लोकांविषयी लोकांचं व्यक्तिमत्व काय ते जाणून घ्या, परंतु कोणाची अशा प्रकारे खिल्ली उडवणं, चेष्टा उडवणं हे निदान एक महिला म्हणून तुम्हाला शोभणारं नाहीये। तो तुम्हाला जर जरा चांगलं केलं पाहिजे। अनेक निर्भीड पत्रकार ज्यांनी शरणागती पत्करली नाहीये, ज्यांनी लढायचं ठरवलेलं आहे, अशा पत्रकारांच्या बद्दल अशा प्रकारे कार्टून करणं, ट्विट करणं हे तुम्हाला निश्चितच शोभणारं नाहीये। तर आता भाजपमध्ये त्या गेल्या तेव्हा त्या वेगळ्या नेत्यांबरोबर होत्या आणि आता त्या कुठल्या नेत्यांबरोबर आहे? कालच्या परवाच्या मला एका प्रसिद्ध चॅनलवर त्यांनी जे काय विधान केलेलं आहे ते तर मला खूपच आश्चर्यकारक वाटतंय। म्हणजे त्या म्हणजे काही महिला ज्या आपण बघितल्या तर त्या महिला ज्या आहेत त्या लढणाऱ्या आहेत, लढाऊ महिला आहेत। म्हणजे अनेक महिलांच्या तुम्हाला मी नावं सांगते की त्या महिलांनी काम केलंय। सोनिया गिल असेल, सुगंधी असेल किंवा आमच्या मेधाताई पाटकर असतील, अशा अनेक महिला लढाऊ आहेत। त्या महिलांनी राजकारणात समाजकारण करता करता त्या पुढे गेलेल्या आहेत। परंतु चित्राताईंसारख्या ज्या आहेत त्या सापशिडीवरती जसं एखादं दान पडलं की पटकन पुढे जायचं आणि आपण कोणीतरी मोठं व्हायचं, पदावर बसायचं आणि मग स्वतःला खूप मोठं समजायचं, असं चित्राताईंचं झालेलं आहे। त्यांनी ज्या काय सापशिड्यां म्हणून ज्यांना ज्यांना वापरलेलं आहे त्यांची सुद्धा नावं सांगता येतील। त्याच्यात मी स्वतः आहे, विद्या चव्हाण, ज्याच्या माझ्या बरोबर त्या असायच्या। त्याच्यानंतर आमचे अध्यक्ष तेव्हा पिचड साहेब होते। पिचड साहेबांना म्हटलं आपण यांना मुंबईला अध्यक्ष करू। त्यांना त्याच्यानंतर जयंत पाटील जी आमचे पालकमंत्री होते त्यांच्याकडे मी तिची शिफारस केली। त्याच्यानंतर सुनील तटकरे जी आमचे अध्यक्ष होते। अशा सगळ्यांनी मदत केल्यानंतर ही मोठी झाली। शरद पवार असतील, सुप्रियाताई सुळे असतील आणि विषय तसं बोलणं याचं तरी भान किमान पाळलं पाहिजे की आपण काय करतो आहोत। आणि प्रत्येक वेळेस त्यांनी जे काय सांगितलेलं आहे ते की मी परवा जी त्यांची हे बघितलं मी एका टीव्हीवरती चर्चा करताना, तर त्या देवेंद्रजी इतक्यादा म्हणालेले आहेत आणि त्यांनी खोटे आरोप केलेले आहेत। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय कुठले ॲडव्होकेट कोण बरं चव्हाण, ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण हे मी म्हणत नाही, त्यांचं मी चॅनलवरती ऐकलं की हे चित्रा वाघ म्हणत नाही, हे देवेंद्रजी म्हणत नाही, हे ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण म्हणतायत। ते काय म्हणतायत की मी शरद पवारांचा ऑपरेटिव्ह एजंट आहे। हे कोण म्हणतायत? ते वकील म्हणतायत। असं म्हणतायत मला डीजीशी जोडून दिलंय। शरद पवारांनी बातम्या कशा लीक करायच्या, लोकांना कसा त्रास द्यायचा, जजेस कसे बदलायचे, अशा प्रकारचं त्यांनी विधान शरद पवारांच्या नावावर केलंय। पण ह्याचा अनुभव मी घेतेय ना,